नमस्कार, आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल. सेवा भावाला सलाम. ज्योती राठोड यांचा वाढदिवस स्नेहमिलन सोहळ्यात उत्साहात साजरा. सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी आणि निराधाराच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित केलेल्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस एका विशेष स्नेहमिलन सोहळ्याच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. अमरावती महानगरपालिका आणि राष्ट्रीय उपजीविका अभियाना अंतर्गत आधार शहरी बेघर लोकांसाठी निवारा बडनेरा येथे आधार केंद्राच्या व्यवस्थापिका कुमारी ज्योती बेनीसिंग राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त 3 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा, उपायुक्त योगेश पीठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष सुदर्शन गांग जैन, डॉक्टर सुभाष गवई, डॉक्टर गोविंद कासट, विमेन्स 24 चॅनलच्या संपादिका प्रीती साहू, उपसंपादिका जयश्री चांडक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. तसेच राजू बसवनावते, संचालक आधार केंद्र अमरावती महानगरपालिका व पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी, तसेच रमेश कटके, उपनिबंधक सहकार, अरुणा वाडेकर, प्राचार्य महिला महाविद्यालय, तसेच डॉक्टर राजकुमार धासरवाड, प्राचार्य समाजकार्य महाविद्यालय अमरावती व इतर मान्यवरही यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम दरम्यान RK मेलोडीज प्रस्तुत राजेंद्र पचेल आणि संच त्यांच्या सुमधुर गीतांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा रंगला. उपस्थितांसाठी स्नेह भोजनाचीही विशेष व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित झालेल्या ज्योतिताई राठोड यांच्या उल्लेखनीय सेवाभावी कार्याचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आधार केंद्र आणि पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने नागरिकांना अशा सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होऊन सेवाभावाच्या कार्याला बळ देण्याचे आवाहन करण्यात आले. निराधार आणि बेघर साठी अहोरात्र कार्य करणाऱ्या ज्योती राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती विशेष स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रशासकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहून त्यांनी प्रतिक्रिया दिली. पाहूया हा विशेष वृत्तांत. आमच्या सर्वांच्या जीवनाला योग्य अशी सामाजिक दिशा लाभली. त्या सर्व राष्ट्रसंतांनी राष्ट्रपुरुषांना शशक मानला. मंचकावर उपस्थित आपल्या सामाजिक विद्यापीठ ज्यांना आपण म्हणतो असे गोविंदभाऊ कासट, महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या अरुणाताई, नगरपालिकेचे अधिकारी असलेले CO साहेब वानखडे साहेब आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित बंधू भगिनी, वर्षा मॅडम, लड्डा मॅडम येणार होत्या. त्यांची खूप इच्छा पण आहेत, पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क असल्यामुळे त्यांची इच्छा असून सुद्धा ते अमरावतीतून निघण्याच्या प्रयत्नात आहेत. पण ते काय होईल, पण त्यांच्या खूप शुभेच्छा ज्योतिताईसोबत आहे. बघा, म्हणजे दोघांनी एकत्र यावं, खूप छान बेघरचं काम त्यांनी बघावं. राजीवजी त्यांचा वाढदिवस, मग आज ज्योतिताईंचा वाढदिवस, 4-5 दिवसापूर्वी गडकरी साहेबांचा सुद्धा वाढदिवस. म्हणजे आठवडा मोठ्या लोकांच्या वाढदिवसाचा दिसतो. आता आपण एक फ्रेम बघितली, त्याच्या बाजूला फ्रेममध्ये आपण बघितलं की राष्ट्रपती, सन्माननीय राष्ट्रपती मॅडम उभे आहेत आणि ज्योतिताई त्यांच्या बाजूला उभे आहेत. आणि आता कोणीतरी असं मधून आलं कानावर किंवा आता हे सोडून द्यायचं का? नाही, सोडून नाही द्यायचं. याला अजून कोणाकोणाला जोडता होईल या कामामध्ये त्या सर्वांना जोडून घ्यायचं. कारण भारतामध्ये समाजाला आवश्यकता आहे. या देशामध्ये समाजसेवेला खूप स्कोप आहे, त्याची गरज आहे. राष्ट्रपती भवनला आपण अनेकदा राष्ट्रपती भवन आपण जात येत असतो. आपण बघतो तिथे की ज्या राष्ट्रपती मॅडमच्या ह्याच्यामध्ये अर्ध्या तासामध्ये त्यांची सिक्युरिटी बदलते. नवीन सिक्युरिटी सहज कोणालाही प्रवेश होत नाही, पण नियमाप्रमाणे प्रत्येकाला प्रवेश मिळतो. अशा म्हणजे असं म्हणतात की एकाच वेळेस कोणत्याही मोठ्या देशामध्ये आपण असं करू समजू की अमेरिकेला आमचे राष्ट्रपती गेले, तर असं समजण्यात येतं की पूर्ण भारत आलेला आहे. म्हणजे इतकं मोठं ते पद आहे, भारतसुद्धा आलेलं आहे. इतका मोठा जे पद आहे
त्यांच्या बाजूला उभं राहण्याची संधी मिळते. ती कशामुळे मिळते? हे जे आपण सामाजिक कार्य केलेलं आहे आणि उत्तम पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे आपण जेव्हा यांचं बघतो तर सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी याचा त्रिवेणी संगम आपल्याला इथं पाहायला मिळतो. आणि त्याच्यामुळे हा जो सन्मान आहे, आज आता आपल्यामध्ये किती चॅनलचे ओनर स्वतः आले. चॅनलचे ओनर, आता दिल्लीला एखादा चॅनलचा ऑर्डर आला तर खूप मोठी म्हणजे न्यूज होऊन जाईल. पण इथे आमचे हलचलचे आहेत, आता प्रीतीताई सावंतचं नाव घेतलं, अजूनही काही लोक आहेत. तर आपण कशा करता हे सर्व येतो आणि शुभकामना द्यायला की आपण निरंतर बघतो की अशा मंडळीला ज्यांच्या आशेचं किरणच निघून गेलेलं आहे, अशा लोकांना एखादा आशेचं किरण दाखवण्याकरता रात्रंदिवसची धडपड आहे. आणि त्यांना जे काय सुख समाधान देता येईल, आपण अनेक वृद्धाश्रमांमध्ये जाऊन येतो, सर्व आपल्या आपल्या परीने खूप छान सेवा देतात. पण इथे आल्यानंतर मला जी सर्वात व्यवस्थितपणा वाटतो तो की इथे आलेले हे जे वृद्ध आहेत त्यांची स्वच्छता, त्यांच्या आंघोळी असतील, त्यांचं खानपान असेल, त्यांची निवासाची व्यवस्था असेल, त्यांच्याकडे खूप लक्ष दिलं जातं. भारतामध्ये असं म्हणतात की 16 संस्कार आहे, तर 3 संस्कार तर आपल्या अगोदरच होऊन जातात. मी सांगितलं होतं आता परवा, म्हणजे आपल्या जन्म घेण्याच्या पूर्वी आणि काही आपल्या उपस्थितीमध्ये, आणि काही एक अंतिम संस्कार असतो जेव्हा पुन्हा आपण उपस्थित नसतो. ते अंतिम संस्कार सुद्धा त्या पद्धतीने वेळी अवेळी, म्हणजे रात्रीला 9-9, 10-10 वाजता यांचे व्हिडिओज बघितले की एखाद्याला स्मशानामध्ये खूप व्यवस्थितपणे त्यांची जी शेवटची जी यात्रा आहे त्याला सुद्धा सहकार्य. असं हे सहज होत नाही. आपल्या भाग्यामध्ये काहीतरी सामाजिक सेवा लिहिलेली असते, तेव्हा आपल्याला असं म्हणतात की बड़े भाग्य से मनुष्य जन्म मिलता है, देवों को दुर्लभ ऐसा मनुष्य भाव. आणि ते आपल्याला जन्म भारतासारख्या देशामध्ये आणि परम भाग्य आपलं की आपल्याला सेवा करण्याची संधी मिळते आहे. आणि इतकी चांगली संधी जेव्हा आपल्याला मिळते त्याचा आपण कसा उपयोग करून घेतो त्याच्यावर मग सगळ्या गोष्टी आहे. आपल्याला कोणतेही पुरस्कार, सन्मान याला लक्ष ठेवून जर आपण सेवा करत असो तर ते सर्व दूर जाईल आपल्यापासून. पण लिहिलेले गोविंद भाऊ खासाठी तो उपस्थित आहे, अनेक लोक इथे उपस्थित आहेत आणि सुंदर असा ऑर्केस्ट्रा सुरू असताना अरुणा मॅडमने किती छान ते गाणं गायलं. कधी कधी मैत्री कशी असते, त्यांची मुलगी हॉस्पिटलला आहे आणि आपण त्या दिवशी होतो, पण एक मैत्री आणि ही सामाजिक काम करते तर हिच्या वाढदिवसाला आपण जायला पाहिजे. ठीक आहे, तिथपर्यंत बरोबर आहे, पण आल्यानंतर तिच्या उत्साहामध्ये वाढ करण्याकरता एखादं छानपैकी गाणंसुद्धा म्हणायचं. आणि मुलीचा आजारपण असताना सुद्धा हे सुद्धा एक सामाजिक संस्कार असल्याशिवाय या सर्व गोष्टी होत नाही. पुन्हा पुन्हा आपल्या दोघांना माझ्यातर्फे, कुटुंबातर्फे आणि ज्या संघटनेतर्फे आपण काम करतो त्या सर्व संघटनांतर्फे, अभिनंदन बँकेतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. आणि हे सर्व आज जरी इथे एक मर्यादित लोक असले तरी हलचल आणि हे सर्व चॅनल ज्याला पूर्ण जगामध्ये याला पाठवून देतील या इव्हेंटला, त्या सर्वांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्या गटामध्ये बसलेल्या प्रभूला प्रणाम, माझ्या शब्दाला विराम.